तर बघा काय आहे प्रश्न पडला की आता भारतामध्ये म्हणजे चहाला खूप मान आहे. कोणाच्याही घरी जा, तुम्हाला जाता बरं काय भेटते? नाही, पाणी. पहिले काय भेटते? नंतर काय भेटते? आता चहा मध्ये फरक आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारे एका गावामध्ये भंतेजी गेले, एका गावामध्ये भंतेजी गेले, भंतेजी गेले बसले आपल्या विहारात. विहारात गेल्यानंतर मग कोणीतरी येते उपासक, कोणीतरी उपासक येतात ना. भंतेजी बुवा चहा घेतला की नाही, किती तुम्हाला फिकर आहे की नाही? भंतेजी जेवण केलं काय विचारता ना, रोज विचारता. तुम्ही घरी जाता बरोबर जेवण करायचं तुम्हाला आठवण येते की आपण घास तर घेतो, पण आपल्या नगरामध्ये एक भंतेजी आहे, जेवण केलं की नाही केलं चिंता करता की नाही? विचार करता की नाही? सकाळी चहा घ्यायचा होती विचार करता की आपण तर चहा घेऊन राहिलो एक कप भरून, पण भंतेजीला कोणी चहा दिला असेल की नाही दिला असेल. किती 8 वर्ष झाले इथं आहे, इथं चुला नाही, गॅस नाही, शेगडी नाही, खरंच घेतलं शिवाय चहा काही तर काय काय चमत्कार आहे का धमामध्ये की हॅलो बुद्धम नमामी धम्मं नमामी संगम येऊ द्यायच्या, येऊ द्या पिढे, काहीच नाही इथं. संघ तुमच्यावर आहे ना. तर अशा प्रकारे भंतेजी एका गावामध्ये गेले. आता एका गावामध्ये भंतेजी गेल्यानंतर त्या ठिकाणी भंतेजी बसले. आता 4-5चा टाइम होतो, 4-5चा टाइम चहाचा टाइम असते बरं. बरोबर टाइम चहा असते का? सकाळी किंवा संध्याकाळचा. तर 4-5चा टाइम होता आणि भंतेजी बसले आहेत. भंतेजी बसला एका म्हाताऱ्याने पाहिलं, एका म्हाताऱ्यांनी पाहिलं आणि सांगितलं घरी, घरी सांगितलं बसलं ना. घरी सांगितलं की भंतेजी आले, मी आता भंतेजीला घेऊन येतो, आणि तू चहाचा बंदोबस्त कर. भंतेजी कोणते नाही, आता नवीन आता भंतेजी गाडी लावली भंतेजी ना आणि बसली घरातली गाडी कशी आहे, 2 व्हीलर बसले भंतेजी. विचार कर कोणी इथे येणारा कोण माणूस आहे? जो बुद्धा धम्माला संघाला मानते तोच. बाकी जातात येतात ते बोलतात आमच्याशी, त्यांना काय गरज पडली? आले आले गेले गेले. आणि काही काही गावात असं आहे की आम्ही कोणाला विचारलं ना, आपले घर आहे, फोटो लागेला आहे, झेंडा लागेला आहे, घरावर लागला झेंडा, आम्ही तिथेच जातो ना. मग झेंडा बघून 2 मिनिट बंद करा बेटा, बंद कर, माझं चित्त तिकडे जाते. 2 मिनिट बंद करा, इकडे बघा, 2 मिनिट बंद करा, 2 मिनिट करा, प्लीज 2 मिनिट प्लीज. नाही तर मग सांगायचं तुम्हाला बोल 2 मिनिट बंद करा, बोल शांत करा. तुम्ही घेऊन केलं पाहिजे इथं काय. तर बघा काय झालं की इथे येणारा व्यक्ती तोच इथे येते. भला आपले झेंडे लागेला आहे, आम्ही अनेक घरी जातो, झेंडे लागेले आहेत, टाईल लागेले आहेत दिवालवर, दरवाजावर पण टाईल लागेल, बुद्धाचे चित्र टाईल लागेले आहेत अनेक प्रकारे. आणि त्यांच्या घरात मोठे मोठे मूर्त्या पण आहेत. पण ते काय म्हणतात, आम्ही त्यांच्या घरी जातो ना आपल्यात म्हणून, तर ते काय म्हणतात, जय भीम भंतेजी किंवा वंदाई भंतेजी म्हणतात. भंतेजी कुठं आले? आता विहारात. मग भंतेजी असं करा, त्या सोबत त्याच्या घरी घेऊन जा. या पोराला म्हणतात ते नाही, ते म्हणजे कोणत्या उपासक असतात ना खास असं बरेच ठिकाणी झालं. तर बघा ना काय आहे, सोबत आईकडे घेऊन जा, उपासिका चांगली आहे. मग ते त्याच्या घरी चहाही पाजत नाही आणि पाणी पाजत नाही, तर ते काय करतात, सोबत आईकडे पाठवतात. आणि अशाच प्रकारे एक म्हाताऱ्याने भंतेजी पाहिले. आपल्या विहारात 4 वाजता भंतेजी आले. तुम्हाला करून दिलं खोलणाऱ्यांना, पोरानं खोललं, बसा भंतेजी. मग त्या काकाने बघितलं, त्या काकांची नजर पडली भंतेजीवर की आपल्या गावात भंतेजी आले. मग त्यांनी काय केलं सांगितलं घरी की बघ, म्हणजे त्यांच्या गुरुजीने सांगितलं की बघ भंतेजी आले, मस्त चांगल्यापैकी चहा. आता चहा बनवून म्हटलं की तिथे काय आलं, साखर आली, पत्ती आली आणि दूध आलं तर चहा बनते ना. मीठ मिरच्या आणि बटाटे, त्याचं काय काम आहे काय? दूध म्हटलं की 3 गोष्टी आल्या, साखर, चहापत्ती आणि दूध. तर आईने सांगितलं की मग दुधाचं काय, तू थांब तर खरं म्हणे. तिकडून भंतेजीला घेऊन आलो 2 मिनिटात दूध काढतो. काय आपली बांधेलच आहे, काय आपली गाडी बांधेलच आहे, 2 मिनिटात दूध काढतो. आणि अधिक सांगितलं की आज बरं झालं भंतेजी आले, कारण की आपल्या बाजूला 2 दिवस झाले आपल्याला झोप नाही. आज बरं झालं भंतेजी आले, कारण काय की आपल्या बाजूनं 2 दिवस झाले झोप नाही, त्यांना झोपत नाही राहत. दोघांनी काकाला आणि त्या काकूला उदाहरणार्थ 2 दिवस झोपतच नाही. कारण का झोपले नाही की त्यांच्या बाजूनं दिवाल लागून नामदेव आणि संगीता राहत होते. चांगलं कुटुंब होतं ते. पैशानं, पाण्यानं, सऱ्यानं, गोटानं सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. धन दौलत पण त्यांच्या घरी सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत्या. पण त्यांच्या दोघांचं पटेच नाही. पती घरी आला की त्या पत्नीला खाऊ की ठेवू. आणि
त्या पत्नीने काय त्या माणसाला पाहिलं की खाऊ पिऊ समजलं ना, खाऊ पिऊ बात काय महामुनीची गोष्ट होती. महामुनीची गोष्ट होती. किती गोष्ट होती बघा. जास्त संसार जीवनामध्ये गृहस्थ जीवनामध्ये जास्त मोठ्या मोठ्या गुन्ह्यांनी नाश नाही होत संसारात. मोठा गुन्हा असला तर नाश नाही होत, ते तरी निघते. मोठा गुन्हा असला तर छोट्या काही गुन्ह्यानं कुटुंबाचा नाश होते. छोटा गुन्हा असते बरं, काही घेणं नाही देणं नाही, गुन्हा सांगतो मग काय घेणं नाही देणं नाही, तर तशा छोट्या गुन्ह्यानं कुटुंबाचा नाश होते. तर मग काकानी पलाल बंदी चहा घ्यायला, मग दूध आणलं, हे आणलं, ते आणलं, आणि त्या काकाने सांगितलं की आता 1 आणि 2 म्हणजे ते दोघं जण आणि बंदी तीन. चहा किती सांगितला 5 कप बनव. किती कप चहा बनवायला सांगितला 5. आता 5 कप कोण बनतेजी, काका काकू हे झाले 3 आणि संगीता नामदेव. संगीता नामदेव ते रातभर तेही झोपले नाही, याही झोपू दिलं नाही, आणि काम चालू होतं कल्ला हल्ला. त्याही आपण चहा बाजून बंदीजी सांगितलं, बंदीला सांगितलं बंदीजी असं असं या घरात आहे, आपण थोडी दम्म देश नाही यांना देऊन जरा शांत करा. ठीक आहे, आमचं कामच ते आहे. चरत भिक्कवेचा रिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय द्यायचं बनके बनते दम्म आदि कल्याण मध्य कल्याण परिवसन कल्याण. भिक्खूचं कामच ते आहे ना. भिक्खूचं कामच ते आहे की समाज हा म्हणजे मानव जीवन सुखी राहावं. तर सांगितलं त्या काकाला, काका ठीक टेन्शन नका घेऊ, आम्ही त्यांना समजावून सांगतो दम्म की जेणेकरून त्या लोकांचा झगडा होणार नाही. मग चहा लावला बनवून, दूध आणलं, हे आणलं, ते आणलं. आता ते काकू, मी त्या काका बोलला तसं काकूच म्हणतो ना, ते काकूची काही चहा बनवत जाय आणि बनतेजी चांगलं सांगता बरं, बनतेजी चांगलं सांगता बरं. करता 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 त्या काकूनं तिकडे साखरचा डबा तिकडे लोटला गेला आणि दूध आणि साखर मस्त प्युअर चहा, साखर टाकली आणि बोलावा त्या नामदेवला संगीताला. काका गेले नामदेवला संगीताला बोलावले, तिचाला चहा घ्यायला. ते संगीताला सवय तशी होती, कारण की त्या संगीताच्या घरी गाय होती. संगीता बरोबर 4 वाजता वाटच पाहिजे की काकीने ती चहा घ्यायला बोलावलं. काय आज मस्त बोका आला. जसं काका गेले, संगीता चल तुला चहा घ्यायला बोलावलं. आलीच म्हणे, राग मोठा, रागातच म्हणे काय माणूस रागात कसं बोलू शिदा. आलीच म्हणे, मी त्या काकावरही जरासा म्हणजे शब्द रागाचा शब्द पडला ना, आलीच म्हणे. आणि गेले आणि ते नामदेव तूच नाही होता तो नामदेव, तू पण जा येतो म्हणे. मी आले दोघे जण आणि बंतीचे असे बसवले होते, 2 खुर्च्या तिकडे बसवले टाकल्या होत्या आणि दोघे जण बसले खुर्च्यावर. तो त्याच्या अंग पाय, ते त्याच्या अंग पाय, समजलं ना. ते नामदेव त्या संगीताकडे पाय, बोलायचं नाही या घरात, कसं बोलतो दुसऱ्या घरात, समजलं. दुसऱ्या घरात बोलते. नामदेव संगीताकडे बघत होता, संगीता नामदेवकडे बघत होती. बोलत कोणीच नव्हतं. आणि त्याच्या चेहऱ्यावर, त्यांच्या नजरमध्ये खूप राग भरलेला होता. त्यांचा चेहरा असा रागीट होता. तू कधी चहा घेऊन जाऊ घरी आणि कधी एक दुसऱ्याचं असं, त्यांच्या विचार मनात चालले ना असे, राग तू राग दोघे फुगे. तर त्या काकूनं सांगितलं, बंदीजी असं झालं, बंदी तर झालं, चहा बनवून चालू, असं कर, खाली कर, वर कर, खाली कर, वर कर. प्युअर दुधाचा चहा बनवला, प्युअर दुधाचा चहा बनवला. पाणी टाकलं नाही, पण त्यात पत्ती टाकली. त्या पत्ती टाकली चहा, आणि चहा टाकल्याचं साखर विसरली. आणि आता म्हणे बनतेजी झाला काय चहा, काकांना आवाज दिला म्हणे, हो झाला चहा, ते म्हणे बंतीजीला पहिला दे म्हणे चहा, पहिला बंतीजीला. आता बंतीला चहा देतील ना, तुम्ही पहिला घेता काय चहा, पहिले कोणाला चहा येते गरम गरम. तर बंतीला चहा दिला, बंतीला चहा कप भरून दिला. आता त्यावेळेस बशा होत्या, आपल्या मम्मा बशा नाही, खेड्यापाड्यात अजून बशा आहे. तर ते कशा चहा देतात माहित आहेत का, त्या बशी तर कप तर भरतात, पण त्या बशीती वरतात कप टाकतात, म्हणजे 1.5 कप ते पेतातच तसे. आपण अर्धा पेतो मग वगैरे. खेड्यापाड्यात अजून आहे, बशी आहेत, कप आहेत, आणि त्या कप भरून टाकतात बशी जळतात. मग आता चहा पाहून पहिले कापून बनलं. बंदीचे कुठून आले, बंदी सांगलं 10 किलोमीटर आले. बरं झालं, आता आमच्या घरची गाई आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे. प्युअर दुधाचा चहा बनवला तुमच्यासाठी, मस्त घ्या. ना चहा आणला. काका या बाजून बसले, संगीता या बाजून बसली, नामदेव त्या बाजून बसला, आणि काकी तिथून चहा आणला ठेवला. बंदीजांना समजावून सांगा, थांबलं त्याच्या घरानं, बंदीजांना समजावून सांगा. काका म्हणता एक घोट घेऊ दे. मग आता बंदी वाटलं का बा झाला थंडा थोडा, बाप निघाले. बंदीने एक घोट घेतला. जसा बंदीने घोट घेतला तसं त्यात काहीच नाही. मग आता बंदीजी पाहिलं काय, बंदीने फक्त कपाला पाहिलं, कपाला बशीला पाहिलं. आता बंदी
भंतीजी म्हणतात की आता कमी नाही दिला, अरे टाकता येत नाही, इकडून हे आहे तिकडून ते आहे, जरी माझ्याकडे जाईल काकू तिकडून पाहून राहील, बरोबर ना, उपाशी का, आता काय करावं, टाकता येत नाही ना, टाकता येते का तिथं. तर एक घोट घेतला, त्या कपालात पाव एवढा कसा आला शेण, काय झाला शेण, कसा आला शेण. दुसरा घोट घेतला, हे पुढं झालं थोडं, काय करा आता घेवा लागते, आलं ते पुढे फेकून देता येते ना. करता 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 कोण झालं, सरा चहा घेतला आणि कप ठेवला, कप ठेवला बंदीजीनं आणि तोंड साफ केलं आणि ठीक आहे. मग काकून आणला चहा कोणाला, काकाला. तोही तसाच एक कप आणि अर्धा दीड कप त्याला चहा दिला, काकाला चहा दिला. तिथे त्यांची मुलगी पण होती, म्हणजे दोन नंगी, संगीता, नामदेव, बंतेजी, काका आणि त्यांची मुलगी आणि काकू अशा. मग काकाला चहा दिला, वरिष्ठांना पण चहा देतात ना, मग काकाला चहा दिला. काकानं जसा एक घोट मारला तसे बंतीजीकडे पाहतात, मी बंतीजी काय पाहतात, बंतीजीकडे पाहतात, काकूकडे पाहतात. काकू म्हणते कसा, म्हणते ना असं म्हणतात ना, इशारा कसा काय ते म्हणून आता काय म्हणते, बंतीजी घेतला चहा, इशारा अर्थ म्हणतात ना, कसं काय झाला झालं बाबा चहा, असं इशारा करतात ना. आपल्या घरातली इशारे माहिती पडतं मानते, मला काय एवढं माहिती पडते, घरातली इशारे घरातलाही माहिती पडतात. काकांना झालं म्हणजे चांगला झाला बाबा. तो पूर्ण चहा त्या काकाने चहा घेतला आणि बशी ठेवली, बशी ठेवली. त्यांनी जरा हे पुढे गेलं का, बशी ठेवली, बशी ठेवला. मग आला त्या पोरीचा नंबर, काकाच्या मुलीला दिला. काकाच्या मुलीला दिला, तिने बाप्पाकडे पाहिजे, बंदीकडे पाहिजे, हेच नाही बोलले ते, मी काय बोलू, तिने तो आणून घेतला पुरा. नंतर आला मग नामदेवर चहा, नामदेवर आला नंबर. मग नामदेवनं चहा तोडा पुरा बशी भरून आणि कपात पूर भरून. नामदेवर आला चहा, नामदेवर चहाचा नंबर आला, नामदेव बाजून होता, त्याच्या बाजूनच संगीता बसवली, दोन खुर्च्या तिकीट टाकायला लागले, बरोबर आहे की नाही, बाजूनच बसले होते. मला काही विचारत होतं त्यांना की बाजून बसून येते काय. तर मग आला नामदेवर, आडी चहाची, नामदेवला चहा कप दिला. नामदेवने एक घोट जसा घेतला, पहिले तर रागाचा होत, त्याने काय अर्धा घोट आरामशी घोट घेतला काय, जबरदस्त तोंड भरून घोट घेतला. जसा घोट घेतला तसं त्यात काहीच नाही. बंदीजीकडे पाय अंदरही टाकेना बाहेरही टाकेना, टाकता येत नाही, टाकता येईल का, भरून ठेवलं फक्त. काकाकडे पाय, बंदीजीकडे पाय, त्या संगीताला काय घेते ना, तो घेत ना, कसा घे, त्यात काही नव्हतंच ना. पण आता त्यालाही विचार आला की काका बंदीने घेतला, काकाने घेतला, त्या बेटीने घेतला, त्याने करता करता त्याने पुरा साफ केला, बशी घेऊन दिली अशी, काकू आणि बशी घेऊन गेली. मग आता राहायचं बाईसाहेब संगीता, संगीताबाईचं पहिलं पण चालूच होतं, तुम्ही घरी चाला, फक्त त्याच काय असेल ना बोलायचं काही, तुम्ही फक्त घरी चाला, त्याचं चालू होतं, पाय ते इशारा तुम्ही घरी चाला, असं पडतं. कारण कापून आणला चहा, दोघं जण सोबत बसले, हा दिला संगीताच्या. संगीता आता बंदीजी आहे, तुला प्रवचन देतील आणि तसं वागव, तसं राहा, आपला धम्म चांगला असं आहे, तसं आहे, तसं करू नका, तसं करू नका, हा चहा घे, थंड होय, डोकं थंड कर. आता चहानं काही साखर नाही, त्या या डोकं थंड होईल. आम्हाला माहित होतं ना डोकं थंड, आम्ही म्हटलं की आता बदल ठरवाय ना, माहिती आम्हाला माहिती की आता डोकं तर जास्त होती. मग आम्ही चुपचाप. मग तो संगीताने चहा दिला. जसा संगीतानं ते रागत होती, तिने काही छोटा ओठ नाही घेतला, तिने जबरदस्त मारला हात. जसा हात मारला तसं काहीच नाही, जसं काही नाही, तिने तोंडा जसा ठेवता 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 फुर केलं त्या नामदेवच्या अंगावर. कसा अंदर जाईल, पहिले तेच रागात फुर केलं, नामदेवकडे बघितलं, फुर केलं, ते निघाल मग त्या नामदेवच्या चहा 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 चहा. आणि काय गो संगीता, काकू म्हणजे काय गो संगीता आहे, काय केलं, काय संगीत आहे, काय करेल, हे घ्या म्हणे चहा, काय म्हणे याच्यासाठी बोलावलं का मला, म्हणे काय झालं म्हणे, काय झालं म्हणे, मला असं चहा दिला का म्हणे. म्हणे बाई बंतीने घेतला, काकाने घेतला, पोरीने घेतला, नामदेवने घेतला, तुलाच मी कसं चहा दी, घ्या बरं म्हणे, तुम्ही घोट घेऊन पिऊन पहा बरं. पहिली रागात होती ना बाई, रागातच घेऊन ना ते, घ्या बरं म्हणे घोट घेऊन पहा बरं. म्हणे कसं कसं करता, काका म्हणे कसं काय, काका म्हणजे बेटी म्हणे काय, बेटी म्हणजे एक नंबर. आता बंदीचे मध्ये मम्मा बस सुजाताची खीर, तुझ्या कधी कधी कुठे कुठे आम्हाला असं वाटते, कुठं कुठं दुधाचा पता, फक्त पाणी आणि ते कधी असतो ना माणूस असं असं बोलते आम्हाला नाही, बरोबर अशा पण काही घटना घडतात ना तशा प्रकारे. तर मग त्या संगीतानं तो चहाचा घोट त्या नामदेवच्या अंगावर फेकला.
त्यावेळेस भंतेजी त्यावेळेस म्हणते त्यावर तुम्ही चहा, मग त्या काकूने चहा घेतला म्हणजे भंतेजी तुम्ही सांगितलं नाही साखर नाही म्हणून, काकाला म्हणतात तुम्ही सांगितलं नाही साखर नाही म्हणून, बेटीने म्हणतात तुम्ही सांगितलं नाही साखर नाही म्हणून, विसरली ना बाई होते ना कधी कधी बरेच ठिकाण होते की नाही, काऊन की भंतेजी बोलणं टाकणं डबा राहिला तिकडे सरकला आणि त्या बाई नामदेवला विचारा नामदेव म्हणजे काय सांगा भंतीने पेरू धरा. नंतर काका भंतीजी म्हणतात याला दम म्हणतात ते आलं ते घ्यायचं चव मागायचं नाही पाहायचं नाही, आपला दिलेल्याचा आदर करावा याला दम म्हटलं गेलं आहे. एवढ्या शब्दानं त्यांचं नुसतंच मंगलमय झाली. आजपासून आमचा झगडा तुटला. विषय काय होता फक्त इकडे काय झालं तिकडे काय झालं म्हणून छोट्याशा एका माचीच्या काडीनं पूर्ण कुटुंब नाश होते ते लक्षात. 10 काड्यानेच पाहिजे त्याला, एक माचीच्या काडीनं संसाराचा नाश होते. म्हणून माणसाने जगण्याच्या वेळेस एक दुसऱ्याला धम्मामध्ये जो आला तो माणूस सर्व गोष्टी माणसाला विचार करायला लागतो. धम्म आणि धम्म साथ तारणारा आहे आणि धम्मचा वर काढणारा आहे. क्रोध हा वर काढणारा नाही, क्रोध हा वर काढणारा नाही, राग हा वर काढणारा नाही, तो नाश करणारा म्हणून आपण धम्माला धरून चाललं पाहिजे. या धम्म देशने तुम्हा सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, मंगल सुखी हो.